राज्यात तापमानाचा पारा 40च्या पार गेलेला आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात खास करून उन्हाच्या झळा तीव्र जाणवू लागलेल्या आहेत आणि पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याकडून हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, तुमच्या भागात वातावरण कसं असेल, सगळ्यात जास्त उन्हाच्या झळा कोणत्या भागात लागू शकतात, या सगळ्याची माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी आता वातावरणाची काय स्थिती आहे, कुठे किती तापमान आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर इकडे आपण बघू शकतो की अकोल्यात आता 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलेला आहे। आपण कालही पाहिलं होतं की देशात सर्वात उष्ण जिल्हा कुठला ठरला आहे, तर तो अकोला आहे। अकोल्यामध्ये देशात सगळ्यात जास्त तापमान आताच्या घडीला आहे। जवळपास 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा अकोल्यात नोंदवला गेलेला आहे। वर्ध्यामध्ये त्याच्या खालोखाल 43.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। सोलापुरात 43.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलंय। यवतमाळमध्ये 42.6 आणि जळगावात 42.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे। तर विदर्भात नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस, परभणीत 42.1 अंश सेल्सिअस, मालेगावात 41.6 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 41.4 अंश सेल्सिअस आणि संभाजीनगरात 41.4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झालेली आहे। म्हणजे जवळपास 40च्या पार या सगळ्या भागांमध्ये आता तापमानाची नोंद झालेली आहे। धाराशिवात किती तापमान आहे, तर धाराशिवमध्ये 40.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलंय। बीडमध्ये 40.9 अंश सेल्सिअस, साताऱ्यात 40.9 अंश सेल्सिअस, पुण्यात 39.9 अंश सेल्सिअस, नंदुरबारमध्ये किती तापमान आहे, तर 39.4 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 39.3 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 38.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। म्हणजे धाराशिव आणि त्याआधी आपण जे जिल्हे बघितले त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास 40च्या पार तापमानाचा पारा गेल्याचं आपण बघतोय। मुंबईत तापमानाची काय स्थिती आहे, तर मुंबईत आता 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे। एप्रिलचा मध्य सुरू आहे आणि आत्ताच महाराष्ट्रात तापमानाचा हाहाकार सुरू झालेला आहे। पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, कुठे कुठे हीटवेव्हचा इशारा असणार आहे ते सुद्धा पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर आपण इकडे बघू शकतो की महाराष्ट्रात कुठे कुठे हीटवेव्हचा इशारा आज देण्यात आलाय, तर पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। अकोल्यात सगळ्यात जास्त तापमानाची जिथे नोंद झालेली होती तिथे आज सुद्धा हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर आणि अकोला हे जे जिल्हे आहेत हे हीटवेव्हच्या अलर्टवर आहेत। येलो हीटवेव्हचा अलर्ट या भागांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। 16 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 16 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा असणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा हे जे विदर्भ आणि मराठवाड्यातले जिल्हे आहेत हे सुद्धा उद्या म्हणजे 16 तारखेला अलर्टवर असणार आहेत। 17 तारखेला वातावरण कसं असेल, तर 17 तारखेला 16 तारखेच्या तुलनेने तापमानाचा पारा आणखीनच वाढलेला असणार आहे। खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांचा हीटवेव्हच्या या अलर्टमध्ये समावेश असणार आहे। अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, सातारा आणि सांगली हा जो सगळा पट्टा आहे मध्य महाराष्ट्रातला आणि त्याच्या खालोखाल पश्चिम महाराष्ट्र, इकडे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या ह्या भागांचा हा हीटवेव्हवर असणार आहे। येलो हीटवेव्हचा अलर्ट या भागांना दिलेला असणार आहे। आता 18 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 18 तारखेलाही महाराष्ट्रातले अनेक भाग हीटवेव्हच्या अलर्टवर असणार आहेत। नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड याचबरोबर धाराशिव आणि सोलापूर अशा या सगळ्या भागांना हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। 19 तारखेची काय स्थिती असेल, तर 19 तारखेलाही हीटवेव्ह काही ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचा हीटवेव्हच्या येलो अलर्टमध्ये समावेश असणार आहे। तर नंदुरबार, धुळे, नाशिकचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा,
रत्नागिरी, सांगली, परभणी आणि हिंगोली या भागांमध्ये सुद्धा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवू शकतो असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलंय। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस महाराष्ट्रात वातावरण असणारे, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा आणखीनच वाढणार असल्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे? उन्हाचे चटके जाणवत आहेत का? नेमकी काय स्थिती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।